रात्रीचा भात शिल्लक राहिला होता आणि फेकू द्यावंसं वाटत नव्हतं. काय करावं, तर मी केला आपला नेहमीचाच महाराष्ट्रीयन पद्धतीचा झटपट असा जुगाड. मटरचं सीझन आहे आणि मटर फ्रीजमध्ये पडलेलेच होते, तर मी काय केलं, कढईमध्ये घेतलं तेल गरम करून घातलं राई तडतडलं की घातलं जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्या. थोडं परतून घेतलं आणि लगेच घातलं बारीक चिरलेला कांदा सुद्धा थोडं मऊ होईपर्यंत परतलं आणि मग घातलं आलं आणि लसूणची पेस्ट. आलं लसूणचं कच्चेपणा जाईपर्यंत परतलं आणि घातलं टोमॅटो, मटर आणि राईसला अजून हेल्दी करण्यासाठी बारीक चिरलेला गाजर सुद्धा घातला, मीठ घातलं आणि थोडं परतून घेतलं. परतल्यानंतर त्यात घातले मसाले, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट घालून थोडंसं मिक्स केलं. त्यानंतर ताट झाकण दिलं आणि त्यावर पाणी घालून मटर छान शिजवून घेतले. मटर छान शिजल्यानंतर त्यात घातला आपण उरलेला भात आणि छान एकजीव करून घेतलं हाय फ्लेमवर. त्यानंतर घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा झटपट असा जुगाड